त्याचबरोबर फुटीला काळोखी दिसली आणि घड जिरण्याचं प्रमाणही त्या तुलनेत म्हणजे नगण्यच जाणवलं. म्हणजे घड जिरण्याचं प्रमाण हे बिलकुलच नव्हतं. त्याचबरोबर येणारा डावणी किंवा करप्याचा जो आक्रमण आहे म्हणजे छाटणीनंतर एवढं खराब हवामान असताना सुद्धा फार कमी प्रमाणामध्ये डावणीची बुरशी झाडावर दिसली आणि जी दिसली ती फार ॲक्टिव्ह नव्हती. साधारण साध्या स्प्रेने सुद्धा ती कंट्रोल झाली. आणि त्याचा पुढे पण फायदा झाला मला, कारण काळुखी वगैरे आणि शेंड्याची ग्रोथ वगैरे सर्व व्यवस्थित आहे. तसे आजपर्यंत तर अजून तर काही अडचण नाही. आत्ता परत सोडलं आहे फ्लावरिंगमध्ये एक डोस आणि आत्ता पण चांगले रिझल्ट भेटले. पासिंग पण एकसारखी झालेली. झाडांमध्ये ह्या बाजूचे आम्ही काड्या मोजले, घड पण मोजले. या बाजूला 5-10 बंचेस कमीचे आणि ह्या बाजूला 10 ते 12 बंचेस आमचे वाढलेले. या साईडला मला असा रिझल्ट भेटला चांगल्या प्रकारे. घडांची साईज, काळोखी आणि इकडं 5-10 बंच या झाडावर जास्त आहे, या झाडावर बंच कमी आहे, बघू शकता तुम्ही. आणि या साईडला काळोखी वगैरे साईज एकसारखा फुटवा मला एकदम चांगल्या प्रकारे भेटलेला आहे. आणि ह्या साईडला मला लहान मोठे घड आहे दिसत आहे, बघा बघू शकता तुम्ही. लहान मोठं घड आहे सगळे आणि अशी फुटवा चांगला नाही, एकसारखा फुटवा नाही, व्हेरिएशन आहे खालीवरती खालीवरती. आणि ह्या साईडला जे पूर्ण प्लॉट पूर्ण याच्यात एकसारखे घड आहे सगळे, काहीच विशेष नाही काही. काम केलं किंवा काय याच्यात मला बदल दिसले हे मी तुम्हाला सांगतो की एकसारखी फूट म्हणजे तुमची जेवढी पेस्ट लागलेली आहे ती इव्हन त्या पेस्टच्या मागचा जो डोळा पेस्ट लागत नाही त्याला तो डोळा सुद्धा त्यांनी फोडलेला आहे. आणि एकसारखं फुटल्यामुळं मला जे पुढची जी कामगती करायची असते GH स्प्रे, डिपिंग, हँड डिपचे ह्या गोष्टी ज्या करायच्या असत्या त्या करण्यामध्ये इवेस्टा इग्नाईटमुळे मला खूप मोठा फायदा झालेला आहे. ज्या गल्लीला सोडलेली नाही त्याची फूट पिवळी आणि घड कमकुवत वाटली थोडं बऱ्यापैकी. आणि ज्याच्यात सोडलेलं आहे त्याच्यामध्ये काळोखी आणि घड संख्या ही जास्त आहे. प्रोडक्ट एकदम चांगलं वाटलं. वर पाऊस असा जोरदार पाऊस झाला, वातावरणी पाऊस झाला एकदम, तरी पण घडाला अडचण नाही. आणि त्यांनी आम्हाला नायट्रोजनची लेवल जरा थांबवली, कमी केली आणि घडाला अडचण येऊन नाही दिली. सगळं काय असं व्यवस्थित. पाऊस किती झाले तरी? 3 पाऊस झाले, मोठे पाऊस झाले. म्हणजे औषध सोडल्यापासून? हो, 3 पाऊस झाले. बरोबर. त्यात मग काय मदत वाटली औषधाची? औषधाची अशी मदत वाटली का घड जिरून नाही दिल्या.